तर भुजबळांच्याच माणसांनी बीडमध्ये जाळपोळ केली आणि त्याचा डाग मराठ्यांवर लावलाय असा आरोप बीडमधल्या सभेत मनोज जरांगेंनी केला। तर जरांगेंच्या स्मरणशक्तीत थोडी गडबड आहे असं म्हणत भुजबळांनी पलटवार केलाय। मराठा समाजाला डाग लावला। कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं। आमच्यावर खोटा डाग लावलाय। यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले। पण भेणार तो मराठा कसला आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला। की हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळांच्या माणसांनी जाळले। म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला, जयदत्त क्षीरसागरवर हल्ला भुजबळांनी केला। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं। शिक्षण संस्था जयदत्त त्यांची पण भुजबळांनीच जाळलं आणि हॉटेल पण सगळं भुजबळांनी जाळलं। आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला, म्हणजे जाळलं आम्ही जाळलं। त्याच्यात अगोदर सुरुवातीला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं, असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे। त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जाळ। पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका, नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा। म्हणजे परत बीड तुम्हीच केलं हे सिद्ध झालं ना।